मराठवाडा पाहिलं तर आधीपासून दुष्काळी आणि मागासलेला भाग, आणि ज्या पद्धतीने आता भाजपनं या मराठवाड्याची अवस्था करून सोडली, त्यामध्ये ना उमेदवार आहे, ना राज्य कुणी प्रश्न मांडणार आहे, ना कुणी इथल्या सगळ्या समीकरणाला बांधणार आहे. जोपर्यंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब या मराठवाड्याच्या भूमीवर होते, तोपर्यंत प्रबळ पद्धतीने मराठवाड्याचा प्रश्न हा संसदेत म्हणा, विधानसभेत म्हणा मांडला जात होता. परंतु सध्या मराठवाड्याची परिस्थिती बघितली तर या विधानसभेत, आपल्या लोकसभेत किंवा राज्यसभेत एकही असा सक्षम खासदार नाहीये की जो मराठवाड्याच्या भूमिका ही स्पष्ट मांडू शकेल. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी परिस्थिती सध्या राजकीय समीकरणांनी या मराठवाड्याची करून ठेवली. आणि ज्याकडे आशेचा किरण म्हणून पाहिलं जायचं, आणि आशेच्या किरणावर राजकीय समीकरणं बांधली जायची, त्या भाजपनं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांची मूठमाती केली आहे ना, ही मूठमाती आयुष्यभर मराठवाड्याच्या वर्मी लागणार आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं सध्याची परिस्थिती ही राज्यसभेच्या 7 उमेदवारांना महाराष्ट्रातून पाठवण्याची आहे, आणि या सगळ्या राजकीय गणितांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची गणितं मराठवाड्यात मांडली जात होती. भागवत कराड, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे, आणि राहिल्या संभाजीनगरच्या माजी महापौर आणि सध्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा विजया रहाटकर, या 4 नावांची चर्चा मराठवाड्यात जोरात सुरू होती. आणि या 4 पैकी एक तरी चेहरा हा निश्चितपणे राज्यसभेत मराठवाड्याचे प्रश्न मांडण्यासाठी भाजप संधी देईल, अशीच आशा वर्तवली जात होती. त्याच्यात सगळ्यात जास्त जे पारडं जड होतं ते प्रीतम मुंडेचं. कारण की प्रीतम मुंडेंना ज्या पद्धतीचा 10 वर्षाचा संसदीय कार्यपद्धतीचा अनुभव, आणि भाजपमध्ये सगळ्यात कमी वयाचे आणि सगळ्यात सुशिक्षित असा नेतृत्व म्हणून पाहिलं गेलं, आणि या पद्धतीनं प्रीतम मुंडेंना या राज्यसभेवर पाठवून मराठवाड्याच्या संदर्भातून एक न्याय देण्याची भूमिका भाजप ठेवेल, अशी आशा वर्तवली जात होती. पण शेवटी राजकारणाच्या गणितामध्ये ज्या पद्धतीची उलाढाल करून भाजपनं स्वतःचं समीकरण बांधून ठेवलं, जे रामराव वडकुते हे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने राज्यसभेत पाठविलं, तर दुसरीकडे ते शोभा इनाते, ज्या कदाचित महानगरपालिकेच्या राजकारणाच्या पलीकडे त्यांनी कधी डोकावलेलं नाहीये, आणि या पद्धतीनं ज्यांच्या भूमिका या तितक्या पुरत्या आहे, पण कोणत्या कोसोट्यावर आणि कोणत्या चाचण्यांवर या भाजपनं यांना राज्यसभेची संधी दिली का? फक्त आपला विदर्भ आणि एकीकडे पश्चिम महाराष्ट्र या दोघांना साधणारी भूमिका म्हणून या दोघांना उमेदवारी देण्यात आल्या. वास्तविक परिस्थितीत जे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं जे पक्षासाठी किंवा सामाजिक प्रश्नासाठी आपलं सर्वस्व अर्पण करून सामाजिक परिस्थिती मांडत असतात, आणि अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं संधी देणं हे पक्षाचं प्रमुख कर्तव्य असतं. परंतु जे मोदीजींच्या भूमिकेत आम्हाला नेहमी पाहायला मिळतं, आणि मैथिली ठाकूर किंवा जे आपलं जे भोजपुरी फिल्म स्टार रवी किशन यासारखे कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते सामाजिक भूमिकेत आणून ज्या पद्धतीने भूमिका समाजाच्या मांडत गेल्या, त्यामुळे आता भाजपकडं खऱ्या अर्थानं या गणिताची उलट बाजू बघून समजून कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. परंतु ज्या पद्धतीनं भाजपनं या मराठवाड्याच्या भूमीसाठी ज्या पद्धतीचे खेळ खेळले, आणि खऱ्या अर्थानं आता मराठवाड्यात काय परिस्थिती आणून ठेवणार आहे. शेवटी हा मराठवाडा कार्यकर्ते आडवा आणि कार्यकर्ते जिरवा यासाठीच निवडलेला आहे की काय, अशीच आता समीकरणं समोर येऊ लागलेली आहेत. कारण की एकही कार्यकर्ता, असा सक्षम कार्यकर्ता मराठवाड्यात घडू दिला जात नाही. खऱ्या अर्थानं जर शिंदे सेनेचं या संदर्भात एकनाथराव शिंदेचं उदाहरण घ्यायचं असेल, तर वाघमारे ताईंना ज्या पद्धतीनं सोलापूरमधील पश्चिम महाराष्ट्रातील एक जबाबदार आणि कणखर म्हणजे त्याचा प्रवक्ता म्हणून पाहिलं जायचं, आणि ज्यांनी कधी या राजकारणाच्या गणितात कधीच आपली भूमिका ठेवलेली नव्हती किंवा असे समीकरण त्यांनी कधी बांधले नव्हते, अशा नवीन उमेदवाराला आणि एक चांगल्या वक्त्याला ज्या पद्धतीनं राज्यसभेत पाठवलं,
तर हे संदर्भ खऱ्या अर्थानं समाजाच्या विकासाचे. परंतु चांगल्या प्रतिभेंना दडणं आणि आपल्या पद्धतीचे गणित लावून आपल्या पद्धतीचे कार्यकर्ते उभे करणं, जर हे समीकरण भाजपनं सध्या अंगीकारलं असेल तर हे अंगीकारलेलं धोरण आधीच त्याला मागात पडणार आहे. कालच म्हणल्याप्रमाणे ते बदलापूरमध्ये झालेली घटना, आयाराम आणि गयाराम जेव्हा गोळा करून ज्या पद्धतीची जी संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयोग भाजपनं सध्या सुरू केलाय ना, तो प्रयोगच एक दिवशी या भाजपची खरी परिस्थिती जनतेसमोर आणणार आहे. कारण की जर अशा पद्धतीत खऱ्या अर्थानं मुशीत घडलेले कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा अशा आयाराम गयाराम गोळा करून जर त्यांना पुढे केलं जात असेल तर या पद्धतीची बदलापूरच्या मृणाल जाधवच्या सारखी भूमिका नेहमीच पाहायला मिळेल. कारण की त्यांना काही गमक नाही, काही संदर्भही नाही ना. कार्यकर्ता काय असतो हे समजलं पाहिजे, पक्षाची भूमिका काय ही समजली पाहिजे, आणि पक्षाच्या माध्यमातून जे काही संस्कार घरात होतात त्याचीच परिणिती तुम्हाला या मृणालच्या भाषेमध्ये तुम्हाला चांगलीच अनुभवलेली आहे. मग या सगळ्या समीकरणात ज्या पद्धतीने आज भाजपची वाटचाल सुरू आहे ना, तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या सगळ्या पत्त्यांना आपल्या आपल्या परिस्थितीनं बाजूला करून जे काही देवेंद्र फडणवीसांना सिद्ध करायचं असेल, कारण की त्यांना ते 2 जागा तर निश्चितपणे देणं अनिवार्य होतं. एक विनोद तावडे की जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, आणि दुसरं रामदास आठवले की ज्यांना घेतल्याशिवाय त्यांचे दलित दलित आघाडीचं समीकरण आहे ते बांधल्या जात नाहीये. त्यामुळे या 2 कार्यकर्त्यांना तर 2 नेत्यांना तर राज्यसभेची संधी देणं यांच्यासाठी खूप म्हणजे ते माशाचा काटा असतो ना, घशात फसल्यानंतर तो धडवकता बी येत नाही, काढता येत नाही, तशी या 2 नेत्यांच्या बद्दल त्याची भाजपची अवस्था झालेली. पण बाकीच्या 2 जागा जी त्यांच्यासाठी एक चांगली भूमिका दाखवणारी होती त्याच्यावर मात्र यांनी वरवंटा फिरवून स्वतःचा फायदा कशा पद्धतीने होईल याचीच प्रचिती दिली. असो, ज्या काही भूमिका आहेत त्या पक्षाच्या आहेत, पक्षाच्या भूमिका पक्षाकडे लकलाप, पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने प्रीतम मुंडे या सामाजिक परिस्थिती म्हणजे राजकीय परिस्थिती मांडण्यासाठी सक्षम ठरले असता, किंवा विजया राटकर ज्या पद्धतीने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सामाजिक परिस्थितीत मांडताना योग्य परिस्थितीने बोलल्या असत्या, त्या पद्धतीनं ही समीकरणं जोडणं भाजपला सहज शक्य होतं. पण या सगळ्या गोष्टींना मोठं माती देण्यासाठी आणि मराठवाड्याची भूमी हे आडवा आणि जिरवाच यासाठीच उपयोग आणण्यासाठी शेवटी घेतलेला हा निर्णय त्यांना लखलाभ असो. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काय प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.